साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त जी.के. मागासवर्गीय संस्थेच्या उत्सव समितीची बैठक पार पडली। 24 फेब्रुवारी 2024 रोजी संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह 7 रस्ता येथे जी.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्था यांची बैठक पार पडली। या बैठकीत जी.के. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड, कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती जयंती उत्सव पदाधिकारी यांची निवड करण्यात आली। मध्यवर्ती जयंती उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, उत्सव समिती कार्याध्यक्ष राम हुंडारे, ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे बिराज लालसरे, उत्सव समिती कार्यवाहक तर प्रसिद्धी प्रमुख चव्हाण, प्रसिद्धी कार्यवाहक सचिव महेश उंबरगीकर या सर्वांचे एकमताने निवड शिवराज गायकवाड यांनी केले। तसेच उत्सव शुभारंभ गुरुवर्य शुभम कांबळे वाघोली पुणे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार आहे। या प्रसंगी ह्युमन राईटचे विजय चव्हाण, सागर दोडमनी, राजेश परदेशी आदी समाजबांधव मित्रपरिवार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याप्रमाणे श्री संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव दरवर्षी जी.के. मागासवर्गीय बौद्ध संशोधन संस्थेच्या वतीनं 7 रस्ता संगमेश्वर कॉलेज या ठिकाणी मध्यवर्ती जयंती उत्सव गेल्या 5 ते 6 वर्षापासून जी.के. संस्थेच्या माध्यमातून समस्त चर्मकार समाज, जी.के. संस्थेचे पदाधिकारी, मित्रपरिवार यांच्या सोबत आम्ही साजरा करतो। दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती 24 आणि 25 या 2 दिवस आम्ही सोलापूर शहरामध्ये संस्थेच्या वतीनं साजरी करत आहोत। त्या जयंती उत्सवचे पदाधिकारी म्हणून, उत्सव समिती अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर पवार यांची एकमताने निवड केलेली आहे। उत्सव समिती कार्याध्यक्ष म्हणून राम हुंडारे यांची एकमताने निवड केलेली आहे। प्रसिद्धी प्रमुख श्री चव्हाण यांची निवड केलेली आहे। त्यानंतर कार्यक्रमाचे कार्यवाहक म्हणून महेश उंबरगीकर यांची एकमताने निवड केलेली आहे। आज संत रोहिदास महाराज यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आज सोलापूर शहरामध्ये ओमसाई प्रतिष्ठान आणि जी.के. मागासवर्गीय संस्था या दोघांच्या सहकार्याने सोलापूर शहरामध्ये आम्ही मिळून जयंती उत्सव साजरा करतो। खरं तर आजच्या कार्यक्रमाचे जे आमचे आधारस्तंभ आहेत, आमचे शिवराज भैया गायकवाड यांच्या उपस्थितीत समस्त पदाधिकारी यांची निवड केलेली आहे आणि त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे की जयंती उत्सवाची सर्व जबाबदारी आम्ही व्यवस्थितपणे हाताळून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं संत रोहिदास जयंती उत्सव कसा साजरा करता येईल या पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। आपल्या सर्वांचंही वेळोवेळी असंच आम्हाला मार्गदर्शन मिळो श्री अय्यल्लामा चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। शासकीय निवासस्थानी संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मीटिंग संपन्न झाला। मीटिंगात एकमताने ज्ञानेश्वर पवार यांच्या अध्यक्षपणी वर्णी लागले आहे। आज जी.के. मागासवर्गीय बौद्ध संस्थेचा 7वा हा जयंती उत्सव आहे। विविध माध्यमातून त्याने जयंती उत्सव पार पडतात। काही सरकार योजना असो, गोरगरिबांना मदत असो, एक वंचित असलेला घटक असू दे, दुर्बळ घटक असू दे, त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना एक न्याय द्यायचं काम या जी.के. मागासवर्गीय बौद्ध संस्थेकडनं होत असतो। आणि जयंतीत विविध माध्यम असू दे, पुरस्कार असू दे, विविध क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असू दे, अशा लोकांना एक पुरस्कार कार्यक्रम असू दे जयंतीनिमित्त करतात। आणि थाटामाटात या जयंतीचा उत्सव
यांनी या 7 रस्त्याला सातवा वर्ष आहे आणि मी सर्व पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. जयंती उत्सव याही वर्षी मोठ्या जोमाने व्हावं त्यानिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. अजून एक